जुन्नर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आदिवासी आश्रमशाळेच्या पाठीमागे मुलगी नामे गौरी साळवे हिच्यावर धारदार कोयत्याने हल्ला करणारा इसम महेश डामसे हा आरोपी म्हणजे त्याच्यावर तर खुनाचा प्रयत्न केला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला आरोपीला शोध घेण्याकरिता माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री पुलारे सर, माननीय पोलीस अधीक्षक संदीप गिल सर, तसेच अपर पोलीस अधीक्षक चोपडे सर, धनंजय पाटील साहेब, तसेच वरिष्ठांनी आम्हाला आरोपीला अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यासाठी वेगवेगळी पथकं स्थापन केली होती आणि त्या पथकांच्या माध्यमातून जुन्नर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर साहेब आणि त्यांची टीम आरोपी शोध करण्यासाठी प्रयत्न चालू होते. त्यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही शोध घेतला, परंतु त्याचं वर्णन जास्त उपलब्ध नसल्यामुळे फक्त मोटरसायकल आणि त्याचे जुने फोटो होते त्यावरून आम्ही शोध घेत होतो. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला त्याच्या अंगावरची कपड्याचं वर्णन वगैरे सगळं मिळून आलं. मुलगी व्यवस्थित शुद्धीत आल्यानंतर, तिच्या स्टेबल झाल्यानंतर तिने त्याच्या कपड्याचं वर्णन सांगितलं. कपड्याचं वर्णन सांगितल्यानंतर पुन्हा CCTV फुटेज चेक केले, तर त्याच्यामध्ये एक लंबोदर हॉटेलपासून एक जण जाताना दिसला होता, एक व्यक्ती. त्या दृष्टीने त्या पद्धतीकडं आमचे PSI तिटमी आणि पथक शोध घेत होते. आणि LCBच्या पथकांनी सुद्धा जे निसर्ग हॉटेल आहे गणेश खिंडीमधलं, त्यामध्ये तिथं चेक केलं तर तिथं तो मुलगा दिसून आला. नंतर 100 विश्रांती म्हणून एक छोटंसं तिथंच पुढे गेल्यानंतर हॉटेल आहे, तिथं तो दिसून आला. त्यानंतर खाली उतरल्यानंतर मग दुसरे CCTV कॅमेरे आहेत पारगाव साईडला, तर तिथले त्या ठिकाणचे कॅमेरे चेक केले, तर त्या ठिकाणी बाकीच्या ज्या मोटरसायकल जाताना त्या दिसतात, परंतु तीच मोटरसायकल त्या मुलाची दिसत नाही, या आरोपीची दिसत नाही. म्हणून पुन्हा त्या LCBच्या पथकाने डोंगर भागामध्ये शोध घेणं चालू केलं. त्यांनी पूर्ण गणेश खिंडीतले जवळजवळ 5 ते 6 डोंगर शोधले, वरची बाजू शोधली, खालची बाजू शोधली, परंतु एका ठिकाणी त्यांना मोटरसायकल दिसून आली. त्या मोटरसायकलच्या बंपरला जे दोरी गुंडाळलेले असते शोसाठी, ते दोरीचा काही भाग दगडं बाजूला ठेवून ते तोडलेला आढळून आला. त्यानंतर पोलिसांना जे कोणी शेलार साहेब आहेत, महादेव शेलार साहेब आणि दीपक साबळे जे पोलीस हवालदार आहेत, तसेच त्यांच्यासोबत जी टीम आहे, त्या टीमने सर्वांनी शोध घेतला. ते शोध घेतल्यामध्ये त्या दरीमध्ये एका झाडाला ह्याचा मृतदेह गळफास घेतलेला अवस्थेत मिळून आला. त्यानंतर सदर ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील साहेब यांनी भेट दिली आणि सदरचा भाग हा ओतूर पोलीस ठाणे हद्दीतील असल्यामुळे ओतूर पोलीस ठाणे हद्दी या ठिकाणी त्याची नोंद करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीने ओतूर पोलीस स्टेशनचे पुढचा तपास करत आहेत आणि आमचा जो गुन्हा जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये दाखल होता त्या दृष्टीने सुद्धा पुन्हा आम्ही पुढील तपास करून गुन्ह्याची निर्गती करत आहोत.